हिंदू आहे. बाहेर जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी कृपया हॉलच्या आतमध्ये यायचे. पाठीमागच्या साईडला आपले सर्व टीम अमोलजी पवार एक समाजाचे वितरण परिस्थिती आहे त्याच्यावर भाष्य करणारे कवीचं गीत आहे ते आपल्या समोर सादर करतो. ठिकानत से यदि क्रांति बनती है हम बगावत पे उतरते नहीं, हम बगावत पे उतरते नहीं, यही तो हमारी गलती है, यही तो हमारी गलती है. आज समाजाबद्दलचं चित्रण हेच शिकलेल्यानी केलं आणि हुकलेल्यानी केलं, हेच शिकलेल्यानी केलं आणि हुकले कमवली इज्जत. बाबासाहेबांनी कमवलेली इज्जत, कष्टाने कमवली इज्जत आणि तुकाचा टोल घातली यांनी, तुकाचा टोल घातली यांनी. अहो झेंडा मिळाच क्या, अहो झेंडा मिळाच क्या लावून फिरती गाव. अहो कोणी बी येतं लुटून नेत घेऊन भीमाचं नाव, अहो कोणी बी येतं लुटून नेत घेऊन भीमाचं नाव. कसं होईल कळवळीचं आणि बापाच्या कळवळीचं सोनर तू गाठेला तांदळाची छाया, तांदळाची छाया, तांदळाची छाया, तांदळाची छाया, माऊलीची छाया, तांदळाची छाया, तांदळाची छाया, तांदळाची छाया, तांदळाची छाया होता माझा भीमराया. त्यानंतर संतोष शिंदे साहेब उपाध्यक्ष यांचं स्वागत बाबासाहेब पगारे करतील अशी विनंती. सर यानंतर मुकुंददादा सोनवणे प्रदेश महासचिव यांचं स्वागत प्रेमदास त्रिभुवन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकर सोनवणे यांचं स्वागत प्रेमदास त्रिभुवन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर गुडूभाई नदीम चौधरी, यानंतर योगेश लांजेवार नागपूर जिल्हा अध्यक्ष यांचं स्वागत. सर कार्यकर्त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. वैजापूर विधानसभेकडून साहेबांचा सत्कार होत आहे. तत्पूर्वी काशीबाई साहेब सचिन भाऊचा सत्कार करत आहे. वैजापूर टीमच्या वतीने साहेबांचा सत्कार होत आहे. बाबासाहेब सगळे संतोष पठारे, भाऊ शिंगारे, बागुल हे सर्व टीम बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुनीलजी डोंगरे साहेब संघर्ष बहनजी आप संघर्ष करो.
आहेत ते असे पुढे असणार आहेत तुमच्या प्रत्येकाच्या घरात. पूर्व विधानसभेचे सभापती अमोलजी पवार, भगवान पवार, सिद्धार्थ पवार, संदीप जोरदार आणि त्यांची टीम बाकी असतात तर त्यांनी पण स्वागत करून घ्यायचं आहे. संदीप जोरदार सर्वांनी पुढे येते. अमोल पवार आणि त्यांची टीम इथे स्वागत करत आहे. अनिल पवार एक मिनट बस, एक मिनट. छत्रपती संभाजीनगरच्या वतीने महाराष्ट्र नाट्य परिषदेचे आयोजन केलेलं आहे. त्यानंतर यांच्या भागात दत्ती महापुरे आपण तो जोश निवडणुकीमध्ये दाखवणार आहोत. निवडणूक मागची चांगली झाली असती तर अजून चांगला दिसला असता. कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वात प्रथम भुजशाहू आंबेडकर मान्यवर कांशीरामजी, ज्या ज्या संतांनी, गुरुंनी, ऋषींनी, मुनींनी तुमच्या माझ्या न्यायासाठी त्या संघर्ष मेहनत घेतली अशा सर्व संत गुरु महापुरुषांना विनम्र अभिवादन. आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष परमादरणीय सुनीलजी डोंगरे साहेब, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शिंदे साहेब, महाराष्ट्राचे महासचिव आदरणीय मुकुंददादा सोनवणे, हिवाळे साहेब, शिरसाट साहेब, औरंगाबादचे काही नाव हुकत आहेत, नावं पुढे होत आहेत त्या नवीन पदाधिकारी झाल्यामुळं, परंतु औरंगाबादचे बाबासाहेब पगारे, सचिनजी महापुरे, विजयजी घसे, विष्णूजी वाघमारे, अमोलजी पवार, राघोजी पुडगे, सराजापूर, पूर्व पश्चिम मध्य माझ्या मायमुलांनो बांधवांनो, आज आपण या विषयाला की आरक्षण हक्काची परिषद, आरक्षण आमचा हक्क आहे, तो परिषद आहे आणि आरक्षण हक्क परिषदासोबत संविधान जनजागृती परिषद आहे. तर बांधवांनो, मायमुलांनो, भावांनो, आता कसं आहे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणा आहे सिनेमे बोला दे भिंकी आवला. आमच्याकडे काय सिनेमे बोला दे आणि भिंकी आवला दे पूर्ण सगळं खांद्यावरती जायला असं आमची परिस्थिती झाली. कळत नाही कशासाठी आलं, काय काढायचं काय करायचं नाही. आपल्या महाराष्ट्राच्या कवींनी, गायकांनी, लेखकांनी गाणे लिहिलं आणि ते गाणे मोठे अंगत आले तुमच्या माझ्या. गाणे काय लिहिले, गाणे असे लिहिले की माय माया भीमानं सोन्याने भरली होती, हप्ता मोबाईलने घेतोय, मोबाईलचे हप्ते फेडता येत नाही, गाडीचे हप्ते फेडता येत नाही, राहायला झोपडपट्टीमध्ये आणि गाणे लिहितो माय भीमानं भरली सोन्यानं होती. आमच्या गायकांनी, लेखकांनी, पुस्तकांनी गाय काय लिहिले, ती कमी नाही नोटाला आणि ती सोन्याची बोटाला, लाल दिव्याच्या गाडीला. परंतु गाणे असे लिहिलेच नाही की आम्हाला दिशा दिली पाहिजे, दर्शन दिलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला संदेश दिला पाहिजे, असे काही गायकांनी गाणे लिहिलेच नाही. आणि आम्ही पण त्याच्यावर नाचतो. डोंगरे साहेब असे काही गाणे आमच्या जयंतीमध्ये वाचतात, भीमके नक्की दिलं आज हे इधर आज हे उदर आम्ही नाचतो त्याच्यावर. भीमके नक्की दिलं आज हे इधर आज हे उदर आम्ही नाचतो त्याच्यावर. त्याचं कारण असं की बाबासाहेब म्हणजे संघटित राहा,
सोन्याची बोटाला, सोन्यानं भरली ओटी, लाल दिव्याच्या गाडीला, आणि मग झोपडपट्टीमध्ये तुम्ही बिगारी मिस्त्री, तुम्ही कलेक्टर कमिशनर होत नाही, तुम्ही इंजिनियर डॉक्टर तुम्ही होत नाही. तुमची आमची हाल झाली, बरं झाली तर झाली. फुले शाहू आंबेडकरांच्या उत्तरानं मान्यवर कांशीरामजीच्या संघर्षानं, बहीण मायावतीच्या धाकानं आतापर्यंत तरी तुमचं शिक्षण आरक्षण टिकलेलं होतं बांधवांनो. परंतु काल परवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय सांगतो आतापर्यंत मागा महाराजचे, ढोल कमराचे, लवाड सुधाराचे, एकाडी घराचे, आदिवासीचे, धंदा धोल्याचे जे पंडित आहे ते आरक्षणाने पुढे जात आहे. डॉक्टर बनत आहे, इंजिनियर बनत आहे, कलेक्टर बनत आहे, कमिशनर बनत आहे. त्या लेकरांचं आरक्षण संपन्नत आहे. तुमच्या आणि माझ्या बापाने तुम्हाला आम्हाला मोठं केलं. आपण जसं जेमतेम जगलोय, जेमतेम टिकून आलो. परंतु उद्या तुमचं माझं आरक्षण कधी विचार केला का? आमच्याकडे फक्त सिनेमे बोला जाईल, भिंती आवला जाईल, बुटना शांडा खांद्यावरती झेंडा, जय भीम बोलो और किधर भी चलो, किधर जय भीम बोलो और दिल्ली के संसद भवन पे चलो, ये नारा लगाते हैं. तुमचं माझं आरक्षण संपू लागले. तुमच्या माझ्या समाजामध्ये आरक्षणाचे विभेदीकरण करू लागले. मानाचं आरक्षण वेगळं, मानाचं मुसलमानाचं, चारमांगाराचं, महाराचं आरक्षण वेगळं आणि जाती जातीत फूट पाडण्याचं काम करतो. मला जाती जातीमध्ये वाटून टाकलं. मानाचं पोरगं समाजाच्या पोराचं तोंडाकडे पाहत नाही, मायाचं पोरगं मुसलमानाच्या तोंडाकडे पाहत नाही. त्यांना आणि मनाला, एकमेकाच्या मनाला राग आहे, जातीचा राग आहे. मी वर उच्चवर्णी का तू उच्चवर्णी, याच्यामुळे जाती जाती कॅटेगरीमध्ये वाटलं होतं, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी. परंतु या मनोवादी सरकारनं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सुप्रीम कोर्टावर दबाव टाकून मागाचं आरक्षण वेगळं, ढोराचं आरक्षण वेगळं, कमराचं आरक्षण वेगळं, महारायला वेगळं. आणि मग कधी तुमचं माझं आरक्षण गेलं तर बांधवांना तुम्हाला खोटं नाही सांगत. महाराष्ट्र कधी आरक्षण बघितलं, उद्या तुमच्या माझ्या लेकराचं कधी आरक्षण होतं. 13% म्हणजे 100 पोरांच्या जागा कधी निघाल्या रेल्वे भरतीच्या, विमान भरतीच्या, पोस्ट भरतीच्या. तर पहिले एसटीचे लोक भरले गेले पाहिजे होते म्हणून 13 पोरं भरत होते शंभरामधून. 100मध्ये 13 पोरं एसटीचे भरले जात होते. परंतु आता कधी आरक्षणाचे विभेदीकरण कधी झालं बांधवांनो आणि आपला कधी हा अधिकार नसला, धाक नसला, संसदेवर धाक नसला तर 0.10% म्हणजे तुमचं एकही पोरगं लागत फक्त नावाला आरक्षण राहणार आहे. आणि 0.10%, 1%, 20% कधी म्हणलं तर लेखले एखादं पोरगं लागल. मग एखाद्या वेळेस एखाद्या चपाराचं पोरगं, मागाचं पोरगं ते आरक्षणापर्यंत पोहोचू शकलं नाही तर ती जागा ओपन मधून भरण्यात जाणार आहे. काही लोक हुशार असेल, शिक्षित असेल, उच्च शिक्षित असेल तर घरी जाऊन मोबाईलवर, नेटवर बघा, टीव्ही बघा, पेपर बघा. त्या पेपरमध्ये मोदी सरकारनं तुमचं आरक्षण धोक्यात आणलं. शिक्षण धोक्यात आहे. त्यांचं पोरगं इंग्लिश मिडियमला शिकते, आमचं पोरगं मराठी मिडियमला शिकते. त्यांच्या पोरात बदामाचा शिरा मिळतोय, आमच्या पोरात तांदळाचा शिरा मिळतोय. तांदळाच्या शिऱ्यामध्ये किडे निघतात. त्यांच्या पोराला बस जायला, आमच्या पोराला चप्पल बिली घालायला. त्यांच्याकडून आमचा फरक आहे. अजून की तुमच्याकडून आमचा फरक आहे. ते राहतात अपार्टमेंटमध्ये, आम्ही राहते झोपडपट्टीमध्ये. कधी आमची आरक्षण काही सांगता येत नाही. तुम्हाला आरक्षण संपू लागलं, शिक्षण संपू लागलं, तुमचं संरक्षण संपू लागलं. परंतु या सर्वांना मूठ माती देण्यासाठी, ज्यांनी जाती निर्माण केल्या त्याला मूठ माती देण्यासाठी तुमची आणि माझी बहीण संसदेमध्ये भांडू लागली. तिचं नाव आहे तुम्हाला मायावती. आणि कारण तुम्हाला मायावतीने पत्रकार परिषद घेतली आणि मोदी सरकारला सांगितलं की तुमको दिन में 4 पता दूंगी, दिन में 4 पता दूंगी, दिन में 4 पता दूंगी. मग महाराष्ट्राच्या ढोलकमाराच्या आरक्षणाला हात लावायचं नाही, SC/STच्या आरक्षणाला हात लावायचं नाही. तर आता मोदी सरकार सांगू लागलं काय संसदेमध्ये ते बिल पास करणार नाही. परंतु बांधवांनो, आपला धाक कधी मनोवाद्यावर नसला, भाई मायावतीचा धाक कधी मनोवाद्यावर नसला. तुम्ही आम्ही संघटित नसलो, एक नसलो तर मनोवादी ताकदवर होतील. आपल्यावर जसं मुसलमानांना अन्याय अत्याचार करणं सुरू केला त्यांनी, मटण खाऊ नका, भोंगा घालू नका, गुरखा घालू नका, तसं आपली सुरुवात होईल. आणि म्हणून तुम्ही आम्ही एक झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये 85% बहुजनांना सांगितलं पाहिजे की देशाचा नेता भाई कुमारी मायावतीचा आहे आणि भाई मायावतीची आपल्या सुरक्षा देऊ शकते समाजाला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण वाडी वस्तीत आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन सांगा की बहीण मायावती जी देशाची प्रधानमंत्री होऊ शकते. देशामध्ये धाक निर्माण करण्याची ताकद आज मी कुणामध्ये आहे, बहीण कुमारी मायावतीमध्ये आहे. देशाची 3 नंबरची राष्ट्रीय पार्टी कोणाची आहे, बहुजन समाज पार्टी बहीण कुमारी मायावतीची आहे. आणि त्याचा रथ म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणी काम करत असेल तर आदरणीय परमादरणीय सुनीलजी डोंगरे साहेब यांचे हात आपल्याला मजबूत करायचे. औरंगाबाद मधून येणाऱ्या काळामध्ये आपण संघटन वाढू, समाजापर्यंत विषय पोहोचू आणि बहीण मायावतीचा पक्ष या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, या संभाजीनगरमध्ये आपण मजबूत करू अशी साहेबांना ग्वाही देतो. इथंच सांगतो. जय भीम, जय भारत.
है कोर्ट का, तो उसके लिए सबसे पहले हमारी बहन कुमारी मायावती जी ने सबसे पहले कॉन्फ्रेंस की कि इन लोगों के साथ कोई भी अन्याय हुआ तो मैं पूरे भारत के अंदर संघर्ष करूंगी और इन लोगों की समाज के लिए मैं लड़ूंगी खड़े होकर। दूसरा, मैं आपको ये बताना चाहता हूँ कि आप बिल्कुल नर्वस ना हो, क्योंकि नर्वस अपने होने की बात इसलिए नहीं है कि आपको पता होगा कि बहुजन समाज पार्टी ने 4-4 दफा उत्तर प्रदेश के अंदर सत्ता बनाई है और आपके महाराष्ट्र में बहन जी ने, जो आपको मालूम होगा कि उत्तर प्रदेश में जब अपनी सत्ता आई तो सबसे पहले सारे महापुरुषों के बहन जी ने जिले चेंज किए, उसके बाद सारे महापुरुषों के नाम रखे। उसी तरह आज आप इसलिए नर्वस मत होइए कि एक खेत होता है, एक मिसाल दे रहा हूं मैं आपको, एक खेत होता है, आप लोगों ने इस पर मेहनत की, मेहनत करने के बाद आपका उपजाऊ हुआ। सचिव और बंसों ने इन्होंने जो है तो इस कार्यक्रम का निचोड़ आपके सामने रख दिया और ये बात साबित कर दी और ये बात आपको संदेश दिया कि भाइयों काफी तादाद में यहाँ पे भाई और बहनें आई है। हम आपको एक ही संदेश देना चाहते हैं कि बहुजन समाज पार्टी में काम करने के पीछे का, हम लोगों को जोड़ने के पीछे का एक रवैया होना चाहिए और उसके पीछे का एक विजन होना चाहिए। आज देश भर में जो संबंध निर्माण हुआ है, देशामध्ये एक वेगळा पद्धतीचं वातावरण निर्माण झाला आणि ते वातावरण अशा पद्धतीनं झालं का संविधान खतऱ्यामध्ये आहे, संविधान धोक्यामध्ये आहे आणि या माध्यमातून आमच्या दलित मुस्लिम समाजाचे वोट मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे कमी झाले। त्याच्यामध्ये भरपूर आपल्या पण लोकांचा हात आहे। मुक्ता मावशी नावाची एक राक्षसी होती आणि म्हणून श्रीकृष्णाला मुक्ता मावशी दूध पाजण्याच्या दुधामधून जहर घेण्याचा प्रयत्न करते, परंतु श्रीकृष्ण इतका बहादर माणूस, इतका दुर्बळ होता ती करून जाते त्याच्यामध्ये। आणि म्हणून आम्हाला जायचं आणि आईचं प्रेम हे काळ काळ संसदेमध्ये जातीच्या राजकारणावरती रिझर्वेशन होती, ज्याच्याकडून बेमान निवडून गेले। खऱ्या अर्थानं त्यांनी निशब्द नोंदवला असता तर सुप्रीम कोर्टाने जी मजा नसती झाली हा निकाल देण्याची। बरं दुर्दैव कोणतं, हिमालय जन्मताची माणसं मिळीत काय चंद्रचूड साहेबांच्या समोर आरक्षणाचा क्रिमिलियाचा कुणाची मागमूस नाही। क्रिमिलिया कोणाच्या समोर आहे? भूषण गवळीच्या समोर आहे आणि अन्य 4 लोकांच्या समोर। काय म्हटलं पाहिजे आम्ही? कमीत कमी भूषण गवळी पुन्हा आम्हाला ही अपेक्षा आहे का? तुम्ही सांगा, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जो सुप्रीम कोर्टामध्ये जन्म करून गेला तो आपल्या जातीची पैरवी करण्यासाठी करता गेला का जातीच्या निवडीला करण्यासाठी गेला, त्याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा नाही। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधीने असं पुस्तक घेतलं आणि सांगितलं की मैं संविधान बचाने के लिए चुनाव लड़ रहा हूं, ये देश के बहुजन समाज के लोग, ये देश के SC/ST के लोग, मैं चुनाव में इस संविधान को बचाने के लिए उतरा हूं, तुम सब लोग कांग्रेस को वोट पार्टी का सुनील डोबरे साहब आप प्रकाश करो, हम तुम्हारे साथ हैं। सुनील डोबरे साहब आप प्रकाश करो, हम तुम्हारे साथ हैं। करुणा के सागर तथागत बुद्ध सामाजिक क्रांति के अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षण के जनक छत्रपति शाहूजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, पेरियार रामास्वामी नायकर, शहीद बिरसा मुंडा, साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे, 21वीं सदी के महानायक मान्यवर कांशीराम साहब, और जिन्होंने इस भारत भूमि को विशाल ऐसा संविधान देकर SC/ST, OBC, माइनॉरिटी सभी बहुजन समाज के लोगों की गुलामी की जंजीरों को तोड़ने का काम किया, ऐसे विश्व रत्न भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इन सभी महामानवों को अपना अभिवादन पेश करते हुए इस देश के सबसे बड़े सूबे उत्तर प्रदेश की एक बार नहीं तो 4-4 बार मुख्यमंत्री रही हमारी बहुजनों की मसीहा शर्मी बहन कुमारी मायावती जी के बताए हुए रास्ते पर चलने का दृढ़ संकल्प करते हुए आज इस आरक्षण हक परिषद एवं संविधान के संदर्भ में आप लोगों की जन जागृति मुहिम के अंतर्गत इस कार्यक्रम में उपस्थित
हमारे महाराष्ट्र के उपाध्यक्ष सम्माननीय डॉक्टर शिंदे साहब, इस मराठवाड़ा विभाग के प्रमुख मुकुंद दादा सोनवणे साहब, महाराष्ट्र के सम्माननीय महासचिव डॉक्टर गायकवाड़ सर, आयोजन और नियोजन जिन्होंने किया, ऐसे हमारे युवा पीढ़ियों की जान सम्माननीय सचिन भरतोड़े साहब अध्यक्ष औरंगाबाद, और यहाँ उपस्थित हमारी बहनाएं, हमारी माताएं, हमारे सभी साथी, पुरुष वर्ग, युवा साथी, सभी साथियों को मेरा जय भीम। साथियों जय भीम। बहुत अच्छा लग रहा है आप लोगों के बीच में आज इस संभाजी नगर की इस नगरी में बहुत बड़ी संख्या में आप लोग यहाँ उपस्थित हुए हैं। मैं आप लोगों का तहे दिल से शुक्रगुजार हूँ। साथियों, आज इस परिषद के लिए आप लोग यहाँ पर उपस्थित हुए, शायद इस कार्यक्रम को जब आयोजन के लिए हमारे साथी बंसोड़े जी ने और हमारे मार्गदर्शक सम्माननीय सोनवणे जी ने सोचा होगा, तो ये बात कतई नहीं सोची होगी कि जिस आरक्षण हक्कों परिषद के लिए हम लोग यहाँ उपस्थित होने वाले हैं, उसी आरक्षण को खत्म करने के लिए सुप्रीम कोर्ट 1 तारीख को अपना निकाल, अपना जो रिजल्ट है डिक्लेयर करेगा। ये बात शायद इन साथियों ने नहीं सोची, क्योंकि ये कार्यक्रम 1 तारीख के पहले डिसाइड हुआ और 1 तारीख को इस देश के सर्वोच्च न्यायालय में जो 7 जजेस की संवैधानिक बेंच है, उन्होंने एक ऐतिहासिक निर्णय दिया। वो निर्णय जिन लोगों के लिए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी गोलमेज परिषद में अथक परिश्रम से वो इतना बड़ा रसीला फल हमारे लिए लाए, वो निर्णय SC ST OBC के लिए बाबा साहब 1927 में लड़ते हैं। ये आप लोगों को मालूम होना चाहिए कि ये इस गवर्नमेंट